अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर या महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय म्हणजेच एम्पावर्ड ऑटोनॉमस कॉलेज हा प्रतिष्ठेचा दर्जा बहाल करण्यात आला आहे। महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय कार्यक्षमता, पायाभूत सुविधा, संशोधन आणि नवोपक्रमातील योगदानाची दखल घेऊन हा दर्जा देण्यात आला। यामुळे नवीन अभ्यासक्रम सुरू करणं, अभ्यासक्रमात बदल करणं, कौशल्याधिष्ठित व रोजगाराभिमुख शिक्षणाला चालना देणं आणि संशोधनाला प्रोत्साहन देणं यासाठी महाविद्यालयाला अधिक स्वायत्तता मिळणार आहे। महाविद्यालयानं नॅक मूल्यांकनात ए दर्जा मिळवला असून NSSचा इंदिरा गांधी पुरस्कार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 2 वेळा बेस्ट कॉलेज पुरस्कार मिळवला आहे। 2021 ते 22 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाकडून महाविद्यालयाला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला होता। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करताना BBA आणि BCA अभ्यासक्रमांना AICTE मान्यता मिळाली आहे। पदवीचे 4थे वर्ष सुरू करणाऱ्या राज्यातील मोजक्या महाविद्यालयांमध्ये न्यू आर्ट्सचा समावेश आहे। तसेच अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम अंतर्गत BA लोकप्रशासन, BSc वाईन टेक्नॉलॉजी, BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज आणि BCom अकाउंटिंग हे 4 अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत। या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रा. दरे, उपाध्यक्ष डॉक्टर विवेक भापकर, सचिव ॲडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव मुकेश मुळे, खजिनदार ॲडव्होकेट दीपलक्ष्मी म्हसे तसेच सर्व विश्वस्त, कार्यकारिणी सदस्य, संस्था सदस्य आणि हितचिंतकांनी समाधान व्यक्त केले। महाविद्यालयाच्या या यशामागे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि आजीमाजी विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे योगदान असल्याचं सांगण्यात आले। यावेळी प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सागडे, माजी प्राचार्य व संचालक डॉक्टर BH झावरे, उपप्राचार्य डॉक्टर संजय कळमकर, डॉक्टर अनिल आठरे, समन्वयक डॉक्टर अनंता हारकळ, विभाग प्रमुख व प्राध्यापक, प्रबंधक बबन साबळे, कार्यालय प्रमुख राजू पाटील, जगन्नाथ सावळे, प्रशासकीय अधिकारी आणि सेवक उपस्थित होते। विद्यापीठाचा या काळाला जो दर्जा मिळाला आहे स्वायत्त महाविद्यालय गुणवत्ता वाढवण्याकरता आणि त्याची माहिती सगळ्यांना व्हावी या हेतूने आजची पत्रकार परिषद बोलावलेली आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर अशी कोर्सेसची माहिती दिलेली आहे, विद्यार्थी संख्येची माहिती दिली, विद्यार्थ्यांना काय पाहिजे त्याच्याबद्दल माहिती दिली। तेव्हा एकूणच विद्यार्थ्याची प्रगती कशी होईल याकडे आमच्या विद्यालयाचा संस्थेचा ओढा आहे, कल आहे। AEDP अंतर्गत म्हणजे अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम जो आहे त्या अंतर्गत की BA लोक प्रशासन हा विषय नव्याने चालू केलेला आहे, BSc वाईन टेक्नॉलॉजी, BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज आणि BCom अकाउंटिंग हे विषय आम्ही सुरू केलेले आहेत की यामध्ये विद्यार्थ्यांना 2 सेमिस्टर हे बाहेर इंडस्ट्रीमध्ये प्रॅक्टिससाठी त्यांना जाता येईल आणि हे 2 सेमिस्टर त्यांनी तिथं केल्यामुळं की त्यांना प्रत्यक्ष जो उद्योग व्यवसायातला अनुभव आहे हा अधिक चांगला होईल आणि ते जेव्हा जॉबला जातील तेव्हा या डिग्रीचा त्यांना फायदा होईल। त्यामुळं आता BA प्रशासन जे आहे लोकप्रशासन, खरं तर याच्यामध्ये वेगवेगळ्या आस्थापनेमध्ये जेव्हा मुलं जातील तेव्हा त्यांना एक म्हणजे त्यांचं एक त्याची तयारी आत्ताच होईल आणि बाकीचेही विषय आहेत की अकाउंटचा आहे, त्याचबरोबर वाईन टेकचा आहे, हॉस्पिटॅलिटी स्टडीचा आहे, तर या विषयात अधिकाधिक मुलांनी प्रवेश घ्यावा। लोकप्रशासन हा BA लोकप्रशासन हा जो विषय आहे की तो MPSC UPSCच्या धर्तीवर पण आहे, परंतु आम्ही त्याच्यामध्ये आणखी असा विचार केला की खाली ज्या आस्थापना काम करतात म्हणजे उदाहरणार्थ जिल्हाधिकारी कार्यालय असेल, जिल्हा परिषद असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या इंडस्ट्रीच्या वेगवेगळ्या आस्थापना असतात आणि या आस्थापनेमध्ये सुद्धा की हे मुलांना काहीतरी करता यावं, जॉब करता यावे, तिथं त्यांना लिहिता यावं, तिथली नोकरी करता यावी, हा सुद्धा काही भाग आम्ही सिलेबसमध्ये टाकलेला आहे। अहिल्यानगर पल्ससाठी प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर।